जिथे कमी तिथे आम्ही ग्रामीण व आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून ब्लँकेट व ग्रामीण भागातील मुलींसाठी ड्रेस वाटपाचा कार्यक्रम अंधारेवाडी बेजे तालुका त्र्यंबक जिल्हा नाशिक येथे उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत पार पडलाय। असं म्हणतात की जर माणसाकडे देण्याची दानत असेल तर त्याला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही। याच अनुषंगाने नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्रातील त्र्यंबक तालुक्यातील छोट्याशा वाडीवर जाऊन त्यांनी 100 वर अधिक ब्लँकेटचे वाटप केले। थंडीचा जोर वाढू लागल्याने सामाजिक संवेदनशीलता दाखवत नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांनी हा उपक्रम राबविला। कार्यक्रमात गावातील गरजू, विधवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारांना मोफत ब्लँकेटचे व मुलींसाठी ड्रेस वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमास उपस्थित लाभार्थ्यांनी संस्थेचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे गावात सामाजिक एकतेची भावना अधिक मजबूत होते अशी भावना व्यक्त केली आहे। ब्लँकेट मिळाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। एका वृद्ध लाभार्थ्याने सांगितले की आम्ही दरवर्षी थंडीचा त्रास सहन करतो। आज नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांनी हा उपक्रम राबविल्यामुळे उबदार ब्लँकेट व मुलींसाठी ड्रेस मिळाले ही आमच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी आहे। कार्यक्रमात भंडारी प्रकाश पोटिंदे, संतोष चव्हाण, सागर चव्हाण, संतोष पोटिंदे, श्याम पोटिंदे, स्थानिक ग्रामस्थ, कार्यकर्ते, गावातील मान्यवर, महिला, बचत गटाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला। कार्यक्रमास महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले। मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार।